कसं आहे मित्रांनो, सकाळी सकाळी 100ची ऑर्डर. तर बघू शकता मित्रांनो, आपला पोल्ट्री फार्मचा बोर्ड आहे, त्याच्या मागे आपली पोल्ट्री आहे. आपल्याकडे 12ही महिने गावरान अंडी आणि कोंबड्या मिळतात. तर 100 ऑर्डर जी होती ती आपण त्यांना वेट लिफ्टिंग करून दिली. आपल्याकडे जागेवर पण कोंबड्या मिळतात. तर त्यांना आपण 100 कोंबड्या दिल्या आहे मित्रांनो, प्रॉपरली वेट लिफ्टिंग करून. तर कुणाला कोंबड्या पाहिजे असेल तर माझ्या नंबरला किंवा आणखी एक मी नंबर मेन्शन करेल, त्याला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर तुम्ही असा व्यवसाय सुरू करू शकता मित्रांनो. आपण कटिंगसाठी आणि पाळण्यासाठी पण कोंबड्या देतो. तर मित्रांनो, त्यांचे हिशोब करून आपण त्यांचा पेमेंट घेऊन घराकडे निघालो आहे. तर घरी जाऊन आपण डॉग फिडिंग उरकून तेवढ्यात एक भाऊ आले होते, त्यांना लॅब आणि शिज्जूमध्ये कन्फ्युजन होते. तर त्यांचं कन्फ्युजन दूर करून दिलं आहे आपण. हेच कलर राहते का? एकच कलर असतो तो. हे बघा, आता ही हा कसा थोडा डार्क आहे, ही थोडा लाईट आहे, ती थोडा मिक्स आहे आणि तो जास्त डार्क आहे. चारच कलर आहेत. त्यांना आवडलं होतं हे लॅबचं क्यूट पपी, आणि तसंच आपण त्यांना शिज्जू पण दाखवलं आहे. तर त्यांनी शिज्जू चूज केलेला आहे मित्रांनो. तर आपण हे पिल्लू त्यांना प्रॉपरली माहिती दिली आहे की कसं पाळायचं किंवा कशी काळजी घ्यायची मित्रांनो. तर त्यांनी आपले शिज्जूची गँग आल्यानंतर त्यांचं मनच विचळून गेलं आहे, त्याच्यामुळे ते शिज्जूकडेच वळणार आहे मित्रांनो. आपण त्यांना कन्व्हिन्स करत होतो की दोन्ही घ्या, पण त्यांचं इश्यू होता की ते फ्लॅटमध्ये राहतात, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की एकच घेणार. मित्रांनो, बाप्पा निघाले गावाला. तर बाप्पाला सगळं घर दाखवून घेतलंय आणि सगळ्या डॉग्सला बाप्पांनी आशीर्वाद पण दिलाय. वाट पाहून झाली फार चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार, थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला, गणराया 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 हो गणराया. कालू डॉन पण आपल्या मागे लागला बाप्पाजीचा आशीर्वाद घ्यायला. तर कालू डॉननी पण आशीर्वाद घेतला आहे. बाप्पाजींना आपण गाडीमध्ये ठेवलं आहे आणि चाललोय विसर्जनासाठी. तर मित्रांनो, वाईट वाटतं विसर्जन करायला, आपण काय करणार, करावं तर लागणारच. तर बाप्पांना घेऊन आपण निघालोय नदीकडे. चलो बाय बाय बाप्पा. गोदावरी नदीवर गेल्यावर बघतोय सगळेजण बाप्पाजी विसर्जनाला आले होते. तर गर्दीच गर्दी होती. तर आपण बाप्पाजीची आरती करून घेतली आहे, बघू शकता मित्रांनो. पाण्याची काय कमी नाही आहे, त्यामुळे आता पाण्यामध्ये उतरणार आपण आणि बाप्पा विसर्जन करणार. तर कैलास भाऊ काय ऐकतच नव्हता. कैलास भाऊ म्हणे मी उडीच मारतो, पण कैलास भाऊला आपण थांबून घेतलंय. तर बाप्पाला आपण पूर्ण 5 वेळेस डुबकी देऊन आणि बाप्पाजींचं विसर्जन करून टाकलंय मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. लहान बाळाचं प्रेम बघा मित्रांनो. गणपती घ्यायचा. आता गणपती येणार मित्रांनो 2026 मध्ये. तर मित्रांनो, काळजी घ्या, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया.